मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, पुणे म्हटलं की बरेच त्याच्या मागचे विशेषणं येतात. पुणे तिथे काय उणे किंवा शिक्षणाचं माहेरघर. पण त्याचबरोबर पुण्याचं आणखीन एक चांगली ओळख आहे की कलाकारांना ते अतिशय सन्मान देतात असं ते हे शहर आहे. काही कलाकार असे असतात की जे रोडवर सुद्धा त्यांची कलाकृती सादर करतात. त्यासाठी महानगरपालिकेने मागे सुद्धा एकदा कलाकार कट्टा म्हणून एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे, जी आपल्या डेक्कन इकडे फर्ग्युसन रोडवर आहे. त्या संदर्भात काही आत्ताच सेविका जे झालेले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे ट्रॅफिक जामसं होऊ शकतं कलाकार कट्ट्यामध्ये येणारी माणसं असतील किंवा कलाकार असतील त्यांच्यामुळे. तर त्या संदर्भात काय सांगतायत आपल्या मितालीताई सावळेकर, ह्या ज्या मागं स्वीकृत नगरसेविका होत्या, आता अधिकृत नगरसेविका झालेल्या आहेत. तर त्या आपल्याला काय सांगतात हे आपण त्यांनाच विचारणार आहोत. मॅडम नमस्कार. सर्वप्रथम TV10वर सर्वात पहिल्यांदा बाईट देणाऱ्या तुम्ही नगरसेविका ठरलेल्या आहात. तर तुमचं TV10वर स्वागत आहे. आणि तुम्ही स्वतः कलाकार प्रेमी आहात हे आम्हाला माहीत आहे. तर कलाकार कट्टा संदर्भातलं तुम्ही एक पत्र नुकतंच आयुक्तांना दिलेलं आहे, तुमच्या पूर्ण पॅनलनं दिलेलं आहे. तर काय विषय आहे तो आणि तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट मिताली कुलदीप सावळेकर. मी कोथरूडमधनं प्रभाग 29B इथून आत्ता नवनिर्वाचित नगरसेविका आहे. सर्वात प्रथम TV10चे आभार की त्यांनी मला माझी भूमिका मांडण्यासाठी इथे बोलवलेलं आहे आणि ती संधी दिलेली आहे. त्यामुळे खरोखरीच, कारण नाण्याच्या दोन्ही बाजू या नागरिकांना कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच आपल्यासमोर हा बाईट देत असताना मी ज्या नागरिकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं त्यांचेही औचित्य साधत आभार मानू इच्छिते. थोडीशी पार्श्वभूमी सांगते. निवडणुकीचा प्रचार करत असताना जेव्हा आम्ही नागरिकांना भेटलो त्याच वेळेला आम्ही नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेत होतो आणि त्याच्याकडे आमची नोंद करून ठेवत होतो. निवडणूक झाल्यानंतर आम्ही चौघांनी एकत्रित पॅनेल म्हणून प्रचार करताना ज्या गोष्टी आम्हाला आढळल्या त्यातल्या काही अडचणींचा अग्रक्रम लावून त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. ज्याचाच एक भाग म्हणून त्या गुडलकच्या चौकातील जी रहदारी आहे, जे ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा वेध घेत असता आणि त्याच्या समस्येवरती तोडगा काढत असताना असं लक्षात आलं की कलाकार कट्टा हा जो फुटपाथच्या बाहेर वाढीव झालेला आहे त्यामुळे तिथल्या बसना वळता येत नाही. गुडलकच्या लागून जी लेन आहे त्या लेनमध्ये देखील उद्या दुर्दैवाने एखादी घटना घडली तर ॲम्ब्युलन्स म्हणा, फायर ब्रिगेड म्हणा येण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे तो कलाकार कट्टा जर तिथनं काढायचा असेल तर तिथल्या कलाकारांना स्थलांतरित करणं हा एकमेव पर्याय अनेक पर्याय शोधल्यानंतर उपलब्ध दिसला. मी सर्वात प्रथम हे निश्चितपणे सांगू शकते की कलाकार कट्टा किंवा कलाकार हा त्यांना स्थलांतर करणं हा आमचा मुख्य हेतू नाही. वाहतूक कोंडी आणि तिथे होणाऱ्या अडचणींवरती मार्ग काढणं हा मुख्य हेतू आहे. कलाकार किंवा कलाकार कट्ट्याला आमचा अजिबातच विरोध नाही. आणि मी हेही सांगेन की कोणताही कलाकार, कारण कलाकार हा मुळात प्रथमतः संवेदनशील माणूस असतो. त्यामुळे कालपासून जे चाललेलं आहे की कलाकारांचा याला विरोध आहे, तर माझं थोडंसं वेगळं मत आहे. आपण थोडे शब्द बदलूयात. कलाकारांचा याला विरोध नाही, तर या सर्व कलाकारांनी व्यक्त केलेली ती तीव्र प्रतिक्रिया आहे जी अगदी स्वाभाविक आहे. आपण देखील आपला कम्फर्ट झोन सोडून जेव्हा कुठेतरी बाहेर जातो किंवा आपल्याला अशी वेळ येते की अरे जी माझी कर्मभूमी आहे ती मला उद्यापासून सोडायची आहे, मला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे, मग मी पुन्हा पुरस्थापित होईन ना, मला शून्यातनं सुरुवात करायला लागेल का, असे काही प्रश्न त्यांच्या समोर असणार आहेत. आणि त्याची उत्तरं मला वाटतं TV10 सारखं माध्यम असेल, आम्ही नगरसेवक असू, इतर प्रसार माध्यमं असतील, ती त्यांच्या स्थलांतरित जागेबद्दल देखील माहिती देऊ शकतील. त्यांना आपण निश्चितच पुनर्प्रस्थापित होण्यासाठी मदत करणार आहोत. ज्या वेळेला आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो तेव्हा देखील आम्ही त्यांना आवर्जून ही गोष्ट सांगितली की आपल्याला हा प्रश्न सोडवताना कलाकारांना स्थलांतरित करणं, पुनर्प्रस्थापित करणं ही देखील आपली प्रामुख्याने मागणी आहे. तर मला असं वाटतं की आयुक्त देखील तितक्या संवेदनशीलपणे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एकही कलाकार असं म्हणणार नाही की कितीही ॲक्सिडेंट होऊ देत, कितीही अडथळे होऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, तरी देखील आम्ही आमची कला सादर करत राहणार. उलट पक्षी आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना जर मदत केली, पुनर्प्रस्थापित करत असताना ही काळजी घेऊयात की कलाकार कट्ट्यापासून जवळच्या जागेत ते पुनर्प्रस्थापित होतील. माझे सहकारी नगरसेवक पुनीत जोशी यांनी तात्काळ
तात्काळ आयुक्तांना सुचवलं की संभाजी बागेमध्ये जागा आहे, कमला नेहरू उद्यानामध्ये देखील जागा उपलब्ध होऊ शकते, जिथे फिरायला येणारे आणि अनेक लोक सहभागी होऊ शकतात. त्यावेळेला तात्कालिक आमदार आपले सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील त्याला लगेच सहमती दाखवली. त्यामुळे कुठल्याही प्रकारे यांच्यावरती अन्याय न करता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व कलाकारांना विनंती करीन की आपण जर या मोहिमेमध्ये सामील झालात, आपण स्वतःहून या गोष्टीला संमती दर्शवलीत तर निश्चित पुणेकर आपल्याप्रती कृतज्ञ असतील आणि एक वेगळा पायंडा आपण पाडू शकू. आणि दोन वेगळ्या बाजू आहेत असं न म्हणता आपण एकत्रित येऊन या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने तोडगा काढूयात. आणि आम्ही तुमच्यासाठी देखील तुम्हाला मदत करण्यासाठी निश्चित कटिबद्ध आहोत. यावर आपल्याला काही प्रश्न शंका असतील तर निश्चितपणे आम्ही समोरासमोर बसून याच्यावर तोडगा काढू शकतो. आपण या TV10च्या माध्यमातून त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकता. आम्ही चारही जण संघटित होऊन हा प्रश्न कायदेशीररित्या निश्चितपणे मार्गी लावू, एवढं मात्र खात्रीने सांगते. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.